नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नाशिक येथे भोंदूगिरीचे 2 मोठे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चंद्रपुरातील महिला सुद्धा आता या भोंदू बाबांविरुद्ध एल्गार पुकारताना दिसत आहेत. आम्ही चंद्रपूरकर महिलांच्या वतीने पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात सुरू असलेली भोंदूगिरी, खोटे चमत्कार, करणे उतारा, भूत प्रेत, काळी जादू याविरुद्ध प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ही निवेदन देताना समाजसेविका गोमती पासभाई, ॲडव्होकेट मेघा भाले यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध हे निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य आहे. त्याचबरोबर येथील तलाव हा अनेक परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोतही आहे. मच्छीमारांची उपजीविका आहे. मात्र प्रशासनाने या तलावात ग्रामपंचायतीची परवानगी न घेता, ग्रामस्थांना विचारात न घेता बोटिंग सुरू करण्याचा मानस राखला आणि 2 ते 3 दिवसात याचे उद्घाटन सुद्धा होणार आहे. परंतु यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता नागरिकांनी बोटिंग प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेत एका महिला मदतनीसाचा विनयभंग शिक्षकाने केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. सदर पीडित महिला शाळेत विद्यार्थ्यांकरिता खिचडी तयार करते. आरोपी शिक्षक मागील 6 महिन्यापासून तिची छेड काढत होता. अखेरीस त्याच्या छळाला कंटाळून पीडितेने त्याच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. पोंभुर्णा येथील प्रशासकीय भवनावरची नेम प्लेट अर्धवट असून उरलेल्या प्लेटमधील काही भाग धूसर झाल्याने नेमके हे भवन कशाचे असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. करोडो रुपयांचे बांधकाम करून उभ्या केलेल्या इमारतीची ओळख पुसण्याचे काम प्रशासन करीत आहेत. बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय भवनच कुठे आहे असा प्रश्न पडू लागला तर हे प्रशासन किती आंधळे आहे याची साक्ष पटवून देते. सभागृह नेत्याला मिळणाऱ्या केबिनमुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. सभागृह नेत्याच्या केबिनवर जोरगेवार गटाच्या शेखर शेट्टी यांनी दावा ठोकत केबिन आपल्या ताब्यात घेतली आणि भिंतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला. ही बाब मुनगंटीवार समर्थक नगरसेवकांना कळताच त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून केबिनला कुलूप ठोकले आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो पण काढला. अखेरीस हा वाद आयुक्तांच्या केबिनमध्ये सायंकाळी आटोपला. मारेगाव तालुक्यातील मार्डी मार्गावर रात्री 9 वाजता दरोड्याचा थरार घडला. चेतन विजय चिंचोलकर हे 3 लाख रोख असलेली बॅग घेऊन दुचाकीने जात असताना मागून दुचाकीवर तिघांनी त्यांचा पाठलाग केला. तिघांपैकी एकाने विजय यांच्या दुचाकीला लाथ मारली. अचानक झालेल्या हल्ल्याने विजय दुचाकीसहित खाली पडला आणि बॅग शेजारील झुडपात गेली. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आणि बॅग चोरून नेली असे समजून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता बॅग झुडपात सापडली आणि त्यातील 3 लाख रुपये सुद्धा. सिरोंचा तालुक्यातील टोकावर असलेल्या अनेक गावात एसटी महामंडळाच्या बसेस नसल्याने तेथील ग्रामस्थांची चांगलीच दैना उडत आहे. अनेक वृद्धांना आरोग्याकरिता सिरोंचा येथे जावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाहीत. त्यामुळे सिरोंचा येथे बस डेपो देण्याची मागणी जोर धरत आहे. पती पत्नी आणि 6 वर्षाची चिमुकली चंद्रपूर येथून आपल्या अंखोडा या गावी दुचाकीने जात असताना एका मालवाहू ट्रकने त्यांना धानापूर येथील जिनिंग मिल जवळ जोरदार धडक दिली. या अपघातात पती पत्नी ठार झाले, परंतु नशीब बलवत्तर असलेल्या चिमुकलीचे प्राण मात्र वाचले. आई वडिलांचे छत्र डोळ्यादेखत हरवलेल्या चिमुकलीला मात्र पुढील आयुष्य मातापिता विनाच काढावे लागेल. अमरावती शहरात देह व्यापाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. येथील यशोदानगर मध्ये एका घरात देह व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी लगेच तिथे धाड टाकली असता देह व्यापार करणाऱ्या मुलींना ताब्यात घेतले आणि हा देह व्यापार चालविणाऱ्या आरोपी महिलेला अटक केली. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि सावली पोलिसांनी यशस्वी कामगिरी करीत एका अट्टल गुन्हेगारास नागपूर येथून ताब्यात घेतले. रमेश वेलादन शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याने सावली आणि मूल येथे घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. हल्ली नागपूर येथे वास्तव्यास असणाऱ्या आरोपीने दागिने सोनाराला विकले होते. ते सोनारांकडून जप्त करण्यात आले. एकूण 16,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.